पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कमधल्या 15 लाख नोकऱ्या धोक्यात असल्याचा आरोप करत गेल्या 4 वर्षात आयटी पार्कमध्ये एकही नवीन कंपनी आली नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। चाकण एमआयडीसी मधून खड्ड्यांमुळे 20 कंपन्यांनी स्थलांतरणाचा निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हिंजवडी आयटी पार्क भागातील वाहतूक कोंडी भागाची पाहणी केली। खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे पुण्यातल्या चाकण एमआयडीसी मधल्या 20 कंपन्या स्थलांतर करतायत। मात्र दुसरीकडे वाहतूक कोंडीच्या समस्येनं पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये एकही नवी कंपनी न आल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। पुण्यातल्या हिंजेवाडी आयटी पार्कला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या जाणून घेतल्या। काही चौक तर असे आहेत की एक रस्ता पीडब्ल्यूडीचा, दुसरा रस्ता पीएमआरडीचा, तिसरा रस्ता पीसीएमसीचा, एवढा सगळा गोंधळ या एका महत्त्वाच्या आयटी क्षेत्राच्या एरियात होऊ शकतो। आणि ह्याच क्षेत्रामध्ये फॉर्च्यून 500 मधले काही कंपन्या येत आहेत, आलेल्या आहेत। गेल्या 3-4 वर्षात नवीन कुठच्या कंपन्या तेवढी मोठी वाढ काही झालेली नाही आहे। सध्याच्या ज्या कंपन्या आहेत ते देखील हा विचार करतायत की जर फेज 3 हिंजवडीतून फेज 1 मध्ये जायला एक 1.5 तास लागत असेल तर मग नेमकं ह्या एरियात आपण थांबायचं तरी का? पुणे आयटी पार्क हे बंगळुरूनंतर देशातील महत्त्वाच्या आयटी पार्कपैकी एक आहे। पुण्यातील सगळ्यात मोठं आणि महाराष्ट्रामधील प्रमुख आयटी क्षेत्र असलेल्या हिंजेवाडीत 800हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं काम चालतं। इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, IBM अशा अनेक नामांकित कंपन्या हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये आहेत। या एकाच आयटी पार्कने महाराष्ट्रामधल्या 4.5 ते 5 लाख लोकांना रोजगार दिलाय। महाराष्ट्राच्या एकूण आयटी निर्यातीमध्ये एकटा 60% वाटा हिंजेवाडी आयटी पार्कमधून येतो। मात्र तरीही जर आरोपानुसार गेल्या 4 वर्षात एकही कंपनी पुण्यातल्या आयटी पार्कमध्ये आली नसेल तर ही वेळ कशामुळे आली याची उत्तरं मिळणं देखील गरजेचं आहे। हयात असताना इथल्या वाहतूक कोंडीवरून अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना देखील खडसावलं होतं। अनेक उद्योग महाराष्ट्रामधून बाहेर जात असल्याचं विधान त्यांनी केलं होतं। तोच धागा पकडत आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले। काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय, ह्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता, तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता। पण ते सगळे दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रिप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळायला पाहिजे या शासनामध्ये तेवढं मिळत नाहीये। दुर्दैवाने असं होतंय की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे। मी परत एकदा राजकारणावर बोलणार नाही, कारण मला वाटतं आज हिंजवडीसाठी मी इथे आलेलो आहे आणि विरोधी पक्ष म्हणून असू किंवा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून असू, लोकांचं जे मत आहे ते ऐकणं गरजेचं आहे। आणि त्याही पुढे जाऊन जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ती कामं जी व्हायला पाहिजेत ती तर व्हायलाच पाहिजेत। चाकण एमआयडीसी मध्ये देखील महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी एमआयडीसी आहे। तब्बल 7250 एकर परिसरात 5 फेजमध्ये ती विस्तारली आहे। आशियातील प्रमुख ऑटो हब पैकी एक असून इथे वाहनांचे पार्ट्स आणि बेरिंग पासून प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तयार होते। लहान मोठ्या मिळून 3 ते 4 हजार कंपन्या इथे आहेत। मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, स्कोडा, हुंडई, बजाज ऑटो, महिंद्रा अशा अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑटो पार्ट्स इथेच तयार होतात। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून चाकण एमआयडीसी 15 लाख लोकांना रोजगार देते। अंदाजानुसार चाकण एमआयडीसी मधून सरकारला वार्षिक 45,000 कोटींपर्यंत महसूल मिळतो। चाकणमध्ये आज एकतर आपण त्यांचा व्हिडिओ बघितला असेल की आमच्या सगळ्या परिसरामध्ये येऊन कुठच्याही राजकीय नेत्यांनी राजकारण करू नये अशी भूमिका तिथल्या उद्योजकांनी मांडली, त्याबद्दल मी त्यांना परत धन्यवाद देतो। आणि माझ्या विभागाशी निगडीत जे विषय होते त्याचं पत्र देखील दुपारी 3 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पहिलं पत्र दिलं, दुसरी कॉपी तिथल्या उद्योजकांना पाठवलेली आहे। आणि तिथल्या जे काही समस्या होत्या, पार्किंगसाठी जागेची आवश्यकता होती, घनकचऱ्याच्या जागेची आवश्यकता होती, आमचे 14 किलोमीटरचे रस्ते जे मंजूर झालेत ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बदल करून त्यांना ते पाहिजे होते, ते सगळ्याचा निर्णय
24 तासामध्ये उद्योग विभागाने घेतलेला आहे. तरीही जर इथल्या खड्डे आणि रस्त्यांमुळे 20 कंपन्या बंद होऊन स्थलांतर करत असतील तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजेवाडी, IT पार्क, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.